हाय विकी. हाय यार, या या. अरे काय झालं? काय झालं काय? काय करावं या चिंतेत आहे मी. म्हणजे त्या दिवशी ती गावंढळ पोरगी बघितलीत ना तुम्ही? जरा जवळ ये म्हटलं तर काय करते होई काय करते. आता तू सांग ती पोरगी शोभेल का? नाही यार. मग म्हणून आपण तर ठरवलंय आपण नाही तिच्याशी लग्न करणार. विकी तुला पाहिजे ती स्वप्न सुंदरी आम्ही आणून देऊ. अरे गधड्या, माझा साखरपुडा झालाय. अरे मारो गोली यार, साखरपुडे को ठरलेली लग्न मोडतात. मग साखरपुडा मोडला तर बिघडलं कुठे? अरे शहाण्या, साखरपुडा मोडण्याचं काही नाहीये. मग पण आमच्या डॅडीनी त्या गावंढळ पोरीशी जर माझं आधीच लग्न लावून दिलं तर त्याच्या आधी आपल्याला पोरगी शोधायला हवी. तेच सांगतोय तुला. आम्ही एक लग्न जोडणारी कंपनी शोधून काढली. ती कंपनी तुला पाहिजे ती मुलगी शोधून देईल. ही बघ त्या कंपनीची जाहिरात वाच. लव्ह लेटर अँड लकी मॅरेज स्पेशलिस्ट ब्युरो करतील आपलं काम. करेक्ट. ओके ओके ओके. काय पोरगी होती यार ती. वा वा वा, क्या बात है यार. वा. अहो सुरेश देशपांडे. अहो काय? खाली या. आलो की. काय हो, लोकांनी वर चढायचं कसं? अहो लोकांची कशाला काळजी करता तुम्ही? ते चढण्यात अगदी एक्सपर्ट आहे. हो तुमचं तुम्ही बघून घ्या. आता सगळ्यांनी इथे सायकली लावल्या, त्यात माझी काय चूक आहे? चूक आहे का खेळ आहे मला सांगू नका. तुमच्या गिरायकांनी वाटेत ठेवलेल्या सायकली हलवा आधी. आमच्या गिरायकांच्या? शट अप. मी माडीवर खोली घेतली आहे. उद्या माझी भाऊ आणि बहीण येणार आहे सोबतीला. समजलं? समजलं समजलं. अहो एवढाच जर तुम्हाला या सायकलींचा त्रास होत असेल तर द्या की सरळ धक्का मारून. त्या काही आमच्या बापाच्या आहेत. असं काय? कुणाच्या बापाचं आहे तेच दाखवते आता. भूकंप झाला. आंबर आंबर काय भूकंप. नाही नाही ते उंच होते उंच होते. थांबा थांबा. आधी मला असं सांगा, तुम्ही आकाशातून पडल्यावर पट्ट्या बांधल्यात की पट्ट्या बांधून खाली पडला? सांगतो आधी त्याला दिसत नाही काढलं पाहिजे. अहो ते नाही आहे हातीला लावून गुरु त्याला आपण नाही का उद्या लव्ह लेटर लिहून दिलं होतं. प्रेम कुमार तुमचं हे असं झालं फार वाईट वाटतं. बरं ते आमच्या फीचे पैसे कुठे चिकटवल्याचे गेलं? डॉक्टरांचे फीचे पैसे कोण देणार? खायला कमाल आहे. तुम्हीच म्हणाला असं मस्तपैकी लव्ह लेटर लिहून द्या. डायरेक्ट पोटी चढली पाहिजे बोल्यावर. हे केव्हा बोलणार? चढल्यावर. तिला बाई काय म्हणतात ते तर माझ्या प्रीतीचं फुलपाखरू आणि हा बघा अरे बघा प्रेम कुमार. हो प्रेम कुमार तुमच्या फुलपाखराचा पत्ता चुकीचा असेल. नाही तिचं नाव गीता आहे. सीताच्या नावावर पत्र पाठवलं. अशी मिस्टेक झाली होय? हो तीच मिस्टेक आमच्या अंगावर आली. सीता तिच्या आईचं नाव आहे. ती सीता राजारामासह बगीचात आली आणि आमचा असं उभा मारुती केला. आय माय सॉरी. अहो वाटल्यात दुसरं लव्ह लेटर लिहून देतो फुकटात. आता कसं लव्ह लेटर लिहून देता? सदा जीवाचं. हो तो राजाराम 2-4 गुंडांना घेऊन या लंकेचं दहन करायला केव्हा येईल याचा काही नियम नाही. तुमचं तुम्ही मी आम्हाला थोडस बँडेज देऊन द्या म्हणजे नंतर जोरात पळाला. आता पुढे काय? आपण पण जोरात पळायचं. कसं? पळा पळा कोण पुढे पळायचो असं. हो तू पळ आधी. तू पळ आधी. तू काय हवंय तुम्हाला? अहो हे काय सरकारी बँक नाही आमचं खाजगी ऑफिस आहे. जवळ
खाली बसा. अजून मला सांगा, बाहेर पार्टी आहे, ते ऑफिस आहे? हो हो. आपलं नाव? मजनू फायटर. प्रोप्रायटर. आणि तुमचं? रोमिओ जुलिएट ज्युनियर ज्युनियर पार्टनर आहे मी. काय हो, ही सिगरेटची थोडकं कोणी दावा केली? मीच. म्हणजे आम्ही दोघांनी. मजा येते नाही? तुम्हाला पाहिजे घ्या, सगळे ब्रँड आहे. काय अख्खी हवी आहे ना फार. घ्या ना, ठेवतो आम्ही कस्टमर साठी कधी कधी. छान छान छान. आम्हाला ठेवा. आता मला एक गोष्ट सांगा. कोणती कमी आहे गोष्ट? कस्टमरना बसायची जागा कुठे? आम्ही बसलो ती जागा खाली. माचीस कुठे आहे? माचीस ना रुमाल आहे चालेल. माचीस. माचीस माचीस अडकलं. नवीन आहे. अच्छा वा नको मारल तुम्ही. वा मला सांगा, पैसे हवेत? आई जपत आणतो. एक पैसा नाही. हाफ पॅन्टी घालून पैसे हवेत का? आम्हाला हा. होईत ना. आम्ही देणार ना. हं? अरे वेड्यानं सांगा ना. काय? अरे आम्ही तुमचे कस्टमर आहोत. तुम्ही पण ग्रेट आहे. गोळा कपाळात आला होता. केवढं टेन्शन वाढलं. मला ते शोले मधल्या अमजद खानची आठवण झाली. अब तेरा क्या होगा कालिया. तुम्हाला काय हवंय? सांगतो तुम्हाला ते. मला आपल्याकडे एक काम आहे. वर्षा, पुरे झाला बाई अभ्यास. छा, बोर व्हायला लागलंय. आता कुठे दिवे लावायचे? हे कुसुमला बघितलंस? कुसुम ती बघ बसली तिकडे. मी जाते. अगं वर्षा, अगं पेपर मध्ये धमाल बातमी आली बघ. अगं काय आलीये? वाच बघू. वधू पाहिजे उपवर तरुण, एमएच्या शेवटच्या वर्षाला, उंच सुदृढ बांधा. अगं जसं काही धर्मेंद्र समजलं स्वतःला. देखणा, गर्भ श्रीमंत, एकुलता एक, हौशी निर्व्यसनी, नृत्य संगीताची आवड, वय 25, गद्दे 25. अशा तरुणाकरता 20 ते 21 वर्ष वयाची सुशील, सुंदर, सुडोल, सुसंस्कृत मुलगी पाहिजे. हुंड्याची अट नाही. सुयोग्य वधूकडूनच पत्रव्यवहार अपेक्षित. पत्रव्यवहार केअर ऑफ लव्ह लेटर अँड लकी मॅरेज स्पेशालिस्ट, ब्रह्मचारी बिल्डिंग, हनुमान गल्ली, नागपूर या पत्त्यावर पत्रव्यवहार करावा. नाहीतर काय, आजकाल मुली बघायची फॅशनच आहे. आपल्या चैतालीने सुद्धा मदनासारखा सुंदर धनवान नवरा हवाय. हो ना, या जाहिरातीतल्या गंगारामाला ही आपली गंगूच वटणीवर आणे. ती कशी काय? सांगते, कान इकडे कर. अगं खरंच किती धमाल उडालाय. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो बसा बसा बसा. बसल्या सुद्धा. बोला. असं बरं केलं बरं केलं. आयला झक मारली आणि जाहिरात देऊन नुसता उपद्व्याप करून घेतलाय. त्याच्यापेक्षा हातात जन्मपत्रिका आणि टाक्याला मुंडवळ्या लावून बोंबलत रस्त्यात हिंडलो असतो ना तर फार बरं झालं असतं. पण आता आलाच आहात. बोला. आपण सुखवस्तू आहात आणि तसंच हँडसम पण. अय्या, हे आंधळा सुद्धा सांगेल. आंधळा मुका सुद्धा सांगेल. मग या जाहिरातीचं प्रयोजन काय? सांगतो. आम्हाला सांगितलं की हे जाहिरात युग आहे. जाहिरात दिली की सुंदर सुंदर माल बघायला मिळतो. बघितला सगळा सुंदर सुंदर माल बघितला. बरं
बोला. आपल्या भावी वधूबद्दल अपेक्षा तरी काय आहेत? अपेक्षा? आहो इथं सगळी उपेक्षा व्हायची वेळ आली. मी डायव्हर्स घेतला आहे. माझा नवरा बेवडा पितो. आता तुम्हीच सांगा, माझ्यासारख्या केवड्याला असला बेवडा चालेल का? म्हणून मी दिला डायव्हर्स. छान, सुखी झाला बिचारा. बाई, तुमच्याशी मी लग्न केल्यावर बेवडा तर होईनच, पण केवढा सुद्धा होईन. हो. तुम्हाला बालविधवा चालेल? बाई, मला समाजाचं कार्य करणारी बाई नको आहे. हो. अहो, मी चांगल्यापैकी डान्सर आहे. तुम्हाला चालेल का? चालेल, पळेल, पण मला माझ्या संसाराचा ताकाथैया नाही करायचा आहे. तुम्हाला लग्नच करायचं आहे ना? सुबल सरकारांना विचारा, चालेल. या ना. मैं यूपी की रहने वाली हूँ. मुझे ड्रामा में काम करने का बेहद शौक है. वैसे मैं वहाँ की काफी मशहूर हीरोइन हूँ. एक मिनिट, तुमच्या घराच्या आसपास कुठं मीना कुमार राहत होती काय? हो. आप काफी स्मार्ट हैं. उगीच आपलं काय ते. वैसे आप मुझसे शादी कर लें तो वाकई हम दोनों की जोड़ी काफी मशहूर हो जाएगी. आप शादी करेंगे ना मुझसे? म्हणजे काय के म्हणजे आम्हाला आमच्या घराचा सिनेमा करायचा नाही किंवा आम्हाला स्वतःला नटसम्राट सुद्धा व्हायचं नाही. तेव्हा सरकार, थोडक्यात काय तर तुम्ही जागा चुकलात. तुम्ही मुंबईला जा, तिथे भरपूर नटुगडे आहेत. तर काय म्हणत होतो? हो, आतापर्यंत मनपसंत नवऱ्याची वाट पाहिली, तुमची जाहिरात वाचली आणि आले. छान, छान केलं. आता इतकी वर्ष थांबलात ना, तशी आणखी 10-15 वर्ष थांबात की ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला चांगला नवरा मिळेल. आपण एक गंमत करूया काय? करूया ना? मग उठा आणि आता फुटा. ते वैतागच्या मारी मी नेऊन कालिदास. देवा, अरे मीच मिळालो का रे तुला? काय छोटा मला काय झालं? अरे काय झालं, काय झालं नाही ते विचार. हे बघ, बाहेर जितक्या मुलीबाळी जमल्या असतील ना, त्या सगळ्यांना सांग आमच्या साहेबांची तब्येत अजाबात बरी नाहीये, तेव्हा पुन्हा केव्हा तरी भेटा. असं? त्यांना डायरेक्ट भाऊबीजेलाच भेटा म्हणून सांगतो. समजलं बरं? बाल ब्रह्मचारी, समजलं आपलं लग्न का होत नाहीये ते. चला विक्रम शेठ.